नमस्कार मित्रांनो, आज आपण श्रवण करूया वैशाख शुक्ल एकादशी महात्म्य मोहिनी एकादशी. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णा, तुझ्याकडून वरथिनी महात्म्य ऐकून मी अगदी धन्य झालो आहे. आता वैशाख शुक्ल एकादशीचे नाव काय आहे, तिचा व्रतविधी आणि पुण्यप्रभाव काय आहे याविषयी सांग. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, तू उत्तम श्रोता आहेस आणि जगाच्या हितासाठी चांगल्या गोष्टी जाणून घेण्याची तुझी उत्कटता खरोखरच प्रशंसनीय आहे. असो, जो प्रश्न तू विचारला आहेस तोच प्रश्न पूर्वी रामाने वसिष्ठांना विचारला होता. तेव्हा त्यांनी जो कथाभाग सांगितला होता तुला तो मी सांगणार आहे. तो शांतचित्ताने श्रवण कर. एकदा रामाची आणि वसिष्ठांची भेट झाली असता तो म्हणाला, मुनिवर्य, सीतेच्या विरहाने मी अनेक दुःखे भोगली आहेत. अनेकदा व्याकुळ, उद्विग्न व अगतिक झालो आहे. अशा प्रकारे मी जे काही भोगले ते सामान्य लोक कसे सहन करू शकतील, या विचाराने मला मोठी चिंता उत्पन्न झाली आहे. त्या दुःखाच्या भीतीनेच मी तुम्हाला उपाय विचारतो आहे. तरी ज्या योगी सर्व पापांचा क्षय होईल व दुःखाचे निर्मूलन होईल असे एखादे उत्तम व्रत सांगा. वसिष्ठ म्हणाले, रामा, तू रघुकुळाचे भूषण आहेस, मर्यादा पुरुषोत्तम आहेस. तुझी बुद्धी निष्ठावान आहे आणि तुझ्या करुणेलाही सीमा नाही. म्हणूनच तुझ्या नामस्मरणाने मानवांचा उद्धार होत असूनही तू लोकांच्या कल्याणासाठी जो प्रयत्न चालविला आहेस त्यामुळे मला मोठे समाधान वाटत आहे. तुझा स्वभाव लक्षात घेऊन मी तुला सर्वांना पावन करणारे उत्तम व्रत सांगतो. वैशाख शुक्ल एकादशी मोहिनी नावाने प्रसिद्ध आहे. हिच्या व्रताच्या प्रभावाने पापांच्या राशी भस्मसात होतात आणि मनुष्य दुःख मोहरूपी जालातून मुक्त होतो. हे माझे वचन अगदी सत्य आहे. म्हणून तुझ्यासारख्या पुरुषांनी हिचे श्रद्धेने आचरण करावे. आता हिची कथा सांगतो. ही कल्याणकारक, उपकारक, शीघ्र फलदायक आणि पुण्यप्रद आहे. हिचे महात्म्य श्रवण केल्याने महापातके जळून जातात. सरस्वती नदीच्या तीरावर भद्रावती नावाची एक रम्य आणि विस्तीर्ण नगरी होती. चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या द्युतिमान नामक राजा तेथे राज्य करीत होता. तो रणधुरंधर, धैर्यवान आणि न्यायप्रिय होता. त्या नगरात धनपाल नावाचा एक श्रीमंत वैश्य राहत असे. तो शांत, सुस्वभावी, पुण्यवान आणि सद्वर्तनी होता. त्याच्या घरी धनधान्याची विपुलता होती आणि तो स्वतःही धर्मकृत्य करणारा होता. तो लोकांच्या हितासाठी पानपोया, अन्नसत्रे असे अनेक उपक्रम करायचा आणि देवालये, धर्मशाळा, घाट, सरोवरे यांच्या निर्मिती करून सुखसोयी उपलब्ध करून द्यायचा. विष्णुभक्ती करणारे या सद्गृहस्थाला सुमना, द्युतिमान, मेधावी, सुकृती आणि दृष्ट बुद्धी असे 5 पुत्र होते. यापैकी पहिले 4 पित्याच्या आज्ञेत राहायचे, पण 5वा दुष्टबुद्धी मात्र त्यांच्या विरुद्ध वर्तन करायचा. तो महापातकीच होता. तो जुगार खेळायचा, मद्यपान आणि अभक्ष्य-भक्षण करायचा, कुसंगतीत राहायचा, परस्त्रियांशी व्यभिचार करायचा आणि वेश्यांच्या गळ्यात हात घालून भरचौकात उभा राहायचा. तो देव, ब्राह्मण, अतिथी, पितर यांचाही मान ठेवीत नसे आणि नित्य अन्यायानेच वागत असे. तो पित्याचे द्रव्य उधळणारा आणि कोणालाही न जुमानणारा होता. दुष्टबुद्धीच्या रूपाने धनपालाच्या घराण्यात मोठे संकटच उत्पन्न झाले होते. त्याने सर्व प्रतिष्ठाच घालवून टाकली होती. त्याचा दुर्व्यवहार अगदीच असह्य झाला. तेव्हा जन्मदात्यांनी त्याचा त्याग केला. भावंडांनी संबंध तोडले आणि आप्तांनीही त्याच्याकडे पाठ फिरविली. त्याला घरादाराचा आश्रय राहिला नाही. पण एवढे होऊनही त्याचे डोळे उघडले नाहीत आणि आचरणही सुधारले नाही. दुर्व्यसनांची पूर्तता करण्यासाठी त्याने आपले अलंकार विकून टाकले. जेव्हा त्याच्याकडचे द्रव्य संपले तेव्हा वैश्याने त्याला हाकलले. मित्रांनीही त्याच्याकडे पाठ फिरविली. सर्वजण त्याची निंदा करू लागले. पुढे त्याची इतकी भयंकर दशा झाली की अंगावर वस्त्रही राहिले नाही आणि त्याची अहोरात्र उपासमार होऊ लागली. काय करावे, त्याला मोठा प्रश्न पडला. अशा प्रकारे त्याची करणी त्याला स्फूर्ती भोवली होती. पुढे अगदीच निरुपाय झाला आणि पोट भरण्यासाठी अन्य पर्यायच उरला नाही. तेव्हा तो नगरातच चोऱ्या करू लागला. शिपायांनी त्याला अनेकदा पकडले, पण पित्याचे मोठेपण लक्षात घेऊन केवळ समज देऊन सोडून दिले. त्यानेही तो सुधारला नाही. त्याच्या उपद्व्यापांनी लोक हैराण झाले.
तेव्हा राजसेवकांनी त्याला चाबकाचे फटके मारून तुरुंगात डांबले. शेवटी राजानेच त्याला राज्यातून हद्दपार केले. त्यामुळे त्याच्या भीतीने तो परत आला नाही. तहानभुकीने व्याकुळ होऊन तो रानोमाळ भटकू लागला. प्रारंभी तो लहान सहान प्राणी मारून खात असे, पण पुढे धनुष्यबाण घेऊन निर्दयपणे शिकार करू लागला. त्याने सिंह, हरिण, डुक्कर, चितळ, चकोर, मयूर, कंक, तितीर, वेळप्रसंगी उंदीर, जलचर असे असंख्य जीव मारले. तो चांगल्या कुळात जन्माला आला होता, पण पूर्वजन्मींच्या पापामुळे दुःखरूपी चिखलात बुडाला होता. त्याला कोणी त्राता उरला नव्हता आणि कोणी सोबतही नव्हता. एकटेपणामुळे त्याला आपल्या भविष्याची मोठी चिंता वाटायची. त्याचे मन शोकाने, व्यथेने, उद्विग्नतेने नेहमी भरलेले असायचे. पुढे एके दिवशी एक विशेष शुभ घटना घडली. पूर्वजन्मींच्या सुकृताने तो कौंडिन्य ऋषीच्या आश्रमापाशी आला. त्याला त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्याने आत प्रवेश केला तेव्हा ते वैशाख मासानिमित्त भागीरथी स्नान करून नुकतेच परतले होते. त्याने पुढे जाऊन त्यांच्या चरणांना वंदन केले तेव्हा त्यांच्या ओल्या वस्त्रातून गंगाजलाचा एक थेंब त्यांच्या अंगावर पडला. त्याच्या स्पर्शाने त्यांची सर्व पातके जळून गेली आणि दुर्भाग्यही संपले. दुष्टबुद्धीचे हृदय नम्रतेने भरून गेले होते. चित्त पश्चातापाने उपरती पावले होते. त्याने हात जोडले व कौंडिन्यांना उद्देशून म्हणाला, मुनिवर्या, मी जन्मभर पापकर्मेच करीत आलो आहे. तो पापभार मी सहन करू शकत नाही. तुम्ही माझ्यावर कृपा करा. त्यातून सुटका होण्याचा काहीतरी उपाय सांगा. सध्या माझ्याकडे द्रव्य नाही, म्हणून द्रव्य खर्च केल्याशिवाय करता येईल असे एखादे प्रायश्चित्त सुचवा. कौंडिन्य म्हणाले, तुझ्या पापांचे शालन होण्यासाठी मी एक उत्तम पुण्यव्रत सांगतो. वैशाख शुद्ध एकादशीला मोहिनी असे नाव आहे. तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून हिचे व्रत कर, कारण या एकादशीचे महात्म्य फार थोर आहे. ही व्रतकर्त्याच्या दुष्प्रवृत्तींचा त्वरेने नाश करते आणि त्याची जन्मांतरीची मेरू पर्वता एवढी पापेही जाळून टाकते. ते ऐकून दुष्टबुद्धीला अगदी समाधान वाटले. त्याचे मन प्रसन्नतेने भरून गेले. त्याने ऋषींच्या उपदेशानुसार त्या व्रताचे विधीपूर्वक आचरण केले. त्याच्या पुण्यप्रभावाने तो क्षणार्धात पापमुक्त झाला. त्याचा देह दिव्य झाला. तेवढ्यात तेथे गरुडाचे आगमन झाले. त्यावर बसून तो वैकुंठ लोकी गेला. रामचंद्रा, अशा प्रकारे मोहिनी एकादशीचे व्रत परमफलदायी आणि सर्वश्रेष्ठ आहे. चराचर विश्वात याच्यासारखे दुसरे व्रत नाही. याच्या आचरणाने सौभाग्य वृद्धिंगत होते, दुःख अज्ञान नाहीसे होते. यज्ञ, दान, तीर्थादी सत्कर्मांनी जे पुण्य मिळते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट पुण्य या व्रताने प्राप्त होते. या एकादशीचे आख्यान, महात्म्य, श्रवण पठन केल्याने सहस्र गायी दान केल्याचे पुण्य मिळते. याप्रमाणे श्री कुर्म पुराणातील मोहिनी एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. योगीशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु.